श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण सगळे स्वामी भक्त आहोत। स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालत असतो, कारण आपल्या जीवनामध्ये भरपूर काही अडचणी आहेत किंवा भरपूर काही संकट आहेत। त्यावर मार्ग काढणारे आपले एकमेव गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, जे की आपल्या भक्ताच्या हाकेला नक्कीच धावून येतात। जर का तुम्ही मनातून स्वामी महाराजांना शरण गेलेला असतात आणि स्वामीवर अतूट असा विश्वास असेल तुमचा आणि स्वामींना तुम्ही एखाद्या संकटात जर दिसलेला असाल तर नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला धावून येतात। पण आपल्याला गुरुवारी अशी देखील एक सेवा करायची आहे। आता आपण बरेचसे सेवा उपाय तोडगे करत असतो। उपाय आणि तोडगे हे आपण स्वार्थासाठी करत असतो, पण अशा वेळेस कधीतरी आपल्याला अशी निस्वार्थ प्रेमाने जी काही भक्ती करतो ती स्वामी आपलेसी करून घेत असतात। अशीच एक सेवा आपल्याला गुरुवारी करायची आहे। थोडक्यात म्हणजे आपण तोडगे आणि उपाय करतो, त्याचबरोबर सेवा देखील करत असतो। सेवा आपण कधी संकल्पयुक्त करत असतो। संकल्पयुक्त सेवा म्हणजे नेमकं काय? आता बरेच जण नवीन असतात जे की स्वामी सेवेमध्ये आले असतात आणि त्यांना स्वामींची सेवा करणं खूप आवडते आणि ते मनापासून करतात, पण कधी कधी त्यांच्या हातातून बऱ्याचशा गोष्टी अशा चुकतात की कशा प्रकारे सेवा करावी हे देखील बऱ्याच जणांना माहिती नसतं। पण जेवढी काही तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने जेवढी स्वामींवर निस्वार्थप्रमाणे सेवा कराल ना, ती सेवा तुमची सगळ्यात आवडती सेवा अशी होईल स्वामींची। कारण स्वामींना सगळ्यात जास्त काय आवडत असेल तर तुम्हाला माहितीच आहे, नामस्मरण, सेवा हे स्वामींना अतिशय प्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत। तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय? तर संकल्पयुक्त सेवा म्हणजे जर का तुमच्या जीवनात काही अडचणी असेल किंवा तुमची इच्छापूर्तीसाठी जर तुम्हाला इच्छा असेल की माझं असं काहीतरी एखादं काम आहे आणि खूप लवकर पूर्ण व्हावा, याच्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकतात किंवा संकल्पयुक्त तारक मंत्र म्हणू शकतात। तर 1 ते 11 दिवसाचा जर तुम्ही संकल्प केला, पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो, तर पहिल्या दिवशी जर संकल्प केला की स्वामी महाराज नक्कीच मी तुम्हाला शरण आलेले आहे आणि माझी ही अशी अडचण आहे आणि नक्कीच 21 दिवसामध्ये मला माझ्या अडचणीतून मुक्त करा। मी तुमची निस्वार्थपणाने आणि विश्वास ठेवून, अतूट विश्वास ठेवून स्वामी महाराज मी ही सेवा करत आहे। नक्कीच तुम्ही माझ्या ह्या जे काही मी प्रयत्न करत आहे माझ्या कामासाठी त्याच्यामध्ये मला नक्की यश प्राप्ती होऊ द्या, याच्यासाठी असा तुम्हाला एक संकल्प करायचा असतो पहिल्या दिवशी आणि त्या सेवेला सुरुवात करायची असते। तर सेवा तुम्ही जसं ठरवलं, म्हणजे तुम्हाला वाटेल नाही 21 दिवसाची सेवा करणार किंवा 21 दिवस नाही तर 11 दिवसाची करणार किंवा 108 दिवस तुम्ही तारक मंत्र नित्य नियमाने दररोज म्हणणार, असा संकल्प जर तुम्ही केलेला असेल तर त्याला संकल्पयुक्त सेवा असं म्हणतात। आणि संकल्पयुक्त सेवा जी आहे ती आपण स्वार्थासाठी करत असतो कधी कधी, की माझ्या बरोबर अशा काही गोष्टी घडाव्यात जी की माझ्या म्हणजे जे काही तुमच्या मनामध्ये इच्छापूर्ती आहे त्याच्यासाठी सेवा करत असतो। पण तुम्ही जर कधी स्वामींसमोर बसून अशी निस्वार्थपणाने किंवा स्वामी माझी इच्छा आहे की मला ही सेवा करायची आहे, काही नको फक्त मी सेवा करून घ्या माझ्याकडून, अशी कधी तुम्ही सेवा केलेली आहे का? जर का तुम्ही अशी सेवा केलेली नसेल, स्वामींनी आपल्या जीवनामध्ये भरपूर काही दिलेलं आहे, याच्यासाठी काही सेवा केली आहे का? जर का तुम्ही नसेल म्हणजे अशी सेवा केली निस्वार्थ प्रेमाने किंवा स्वामींनी भरपूर काही जीवनामध्ये मदत केलेली आहे किंवा अडचणी आलेल्या आहेत किंवा स्वामींनी भरपूर काही मला दिलेलं आहे, अशी जर तुम्ही सेवा नसेल केली तर नक्कीच तुम्ही दर गुरुवारी न चुकता स्वामींची अशी एक सेवा करा जी निस्वार्थ प्रेमाने, स्वामी मला काहीही नको, माझ्या जीवनामध्ये जे काही आहात तुम्ही आहेत, तुम्ही जे मला मार्ग दाखवणार त्याच्यावरच मी चालणार आहे, तुम्ही माझी आई आहात, वडील आहात आणि माझा भाऊ आहात, गुरु आहात, असं म्हणून तुम्ही स्वामींची नित्य नियमाने दर गुरुवारी आपल्याला एक सेवा करायची आहे। ती म्हणजे स्वामींचा आत्मा असलेलं श्री स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्याय तुम्हाला गुरुवारी वाचायचे आहेत आणि तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळेस। किमान एकदा तरी तारक मंत्र म्हणा, जर का तुम्हाला म्हणजे 11 वेळेस म्हणायला जमत नसेल तर, आणि 11 माळी जप नक्की करा, निस्वार्थपणे न करा की स्वामींनी माझ्या जीवनामध्ये मला भरपूर काही दिलेलं आहे म्हणून मी स्वामींची ही सेवा करत आहे। जर का तुम्ही दर गुरुवारी ही सेवा केली, स्वामींचा आत्मा मानतात ते की म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ अतिशय पवित्र असलेल्या ग्रंथाचं जर तुम्ही 1 ते 21 अध्याय दर गुरुवारी वाचले आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणलात आणि 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जर जप
केला, नामस्मरण केलं तर तुम्हाला 100% स्वामी भरभरून काही देतील. जे काही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहिजे, मनातील इच्छा सगळं काही स्वामी नक्कीच तुम्हाला देतील. फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही स्वामींची सेवा करा. बऱ्याच जणांना सेवा चालू केली की लगेच काही अनुभव येतात, पण काहींना वेळ लागतो अनुभव यायला. बऱ्याच जणांचं असतं की ताई मी एवढी सेवा करते तरी मला स्वामी काहीच प्रचिती देत नाहीत किंवा मला काही अनुभव देत नाहीत. ताई आपण जे काही कर्म करत असतो ना, अगोदर जे काही आपले वाईट कर्म आहेत, आपण सेवेमध्ये आल्यानंतर ते आपले वाईट कर्म हळूहळू स्वामी कमी करतात आणि चांगल्या मार्गावर आपल्याला आणण्याचा प्रयत्न करत असतात. जोपर्यंत आपले वाईट कर्म संपत नाहीत तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नसतो. त्यामुळे आपल्या कर्मावर विश्वास ठेवाच, कर्म चांगलं करा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. जे काही आपले भोग आहेत, भोग संपल्यानंतर नक्कीच स्वामी आपल्याला सुद्धा भरपूर काही प्रचिती देतील आणि अनुभव देतील. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.